नमस्कार. आज आपल्याकडं लातूरहून पेशंट आलेला आहे. प्रभू पांडा तोकटे. पेशंटचं नाव आहे प्रभू पांडा तोकटे. गाव रामवाडी, जिल्हा लातूर आणि तालुका रेणापूर. तर इतक्या लांबून पेशंट आपल्याकडे आलेला आहे आणि या मामांचं वय आहे 80 वर्षे, म्हणजे 80पेक्षा जास्तच म्हणा. तर ह्यांना कॅन्सरचा विकार आहे आणि या कॅन्सरच्या विकारावरती त्यांच्या फॅमिलीमधले मेंबर, त्यांचा चिरंजीव मुलगा आणि त्यांचा भाचा त्यांना आज आपल्या आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये उपचार घेण्यासाठी इथं आलेले आहेत. तर इतक्या लांबून हे पेशंट आपल्या इथं आलेले आहेत आणि सलग 3 दिवसाचा आयुर्वेदिक उपचार इथं राहून आजूबाजूला आणि घेणार आहेत आणि यासोबत ते पुढचा कोर्स पण व्यवस्थित करणार आहेत. तर त्यांना संपूर्ण माहिती आपण विचारून घेऊया त्यांच्याकडून आणि त्या पद्धतीनं आपण त्यांना स्टेटमेंट देणार आहोत. तुमचा व्यवसाय काय म्हणलं मी? अच्छा अच्छा, तुम्ही तिथंच करता, मुंबईमध्ये करता. तर तुम्ही राहायला मुंबईला असता आणि बाकीची फॅमिली गावी असते. अच्छा अच्छा. तर मामांना अगदी आता किती 2019 तुमची दिसते, तर त्याच्या आधीपासून त्रास आहे. हा, बर बर बर. हा, अच्छा. बर, म्हणजे तुम्हाला 2 वर्ष तुम्ही कुणाला बोललाच नाही? हा, म्हणजे घरात कुणालाच बोलला नाही तुम्ही, म्हणजे अंगावरती काढल्याचा प्रकार केला तसंच दाबून. 2 वर्षाला जास्त त्रास व्हायला आल्यावर तुम्ही बोलला का? अरे लवकर बोलला असतं तर बरं झालं असतं, घरच्यांना बरं पडलं असतं इलाज वगैरे करायला. अरे हो, म्हणजे जवळ असता राहायला. अच्छा, मामा तुमचे? अरे हो, मामा भाजी. आणि तुम्ही चिरंजीव यांचे? हा, तुम्ही चिरंजीव म्हणजे किती जण भाऊ भाऊ तुम्ही काय? आणि थोरले काय करतात? ते पण शेतात यांच्या बरोबरच असतात. अरे हो, फॅमिली सगळी एकत्र आहे का असं असेल? भाऊ आले का? अच्छा अच्छा. मुलं मोठी आहेत? अगदी लातूरहून एवढ्या लांबून तुम्ही उपचार घेण्यासाठी आलाय. आम्हाला आनंद वाटतोय की तुम्ही एवढं काही करताय, आम्हाला कौतुक वाटतंय. कारण मामा काटक आहेत, पण वय आता जास्त आहे त्यांचं आणि तरी पण त्रास त्यांना आता बऱ्यापैकी चालू झाला आहे. त्यांचा मी नाडी परीक्षण वगैरे केल्यावर लक्षात आलं मला की त्यांचा वाताचा त्रास, उष्णतेचा त्रास आणि येईल कमी. ते अगदी लवकरात लवकर कमी होऊन जाईल, ते सगळं लक्षात घ्या. आणि दुसरा म्हणजे युरिनचा प्रॉब्लेम, तो मेन आहे तुमचा युरिन प्रॉब्लेम. हां, तो युरिन प्रॉब्लेम पण अगदी मुळापासून नष्ट करण्याची तुम्हाला वाई देतो, काळजी करू नका. फक्त तुम्ही सांगितलेल्या काही गोष्टी फॉलो करा. सकाळचं म्हणजे वेळेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांची एक दिनचर्या लिहून देतो, त्या पद्धतीने ती फॉलो करा. पथ्य पाणी व्यवस्थित सांभाळा. आज तुमचं युरिन टेस्टला घेतलं आहे, आम्ही ते युरिन टेस्ट करतो, त्याच्यामध्ये वात पित्त कफ दोष कुठला आहे ते पाहतो आणि त्या पद्धतीनं त्यांना डोस वगैरे देतो. आता 3 दिवसीय डोस तुम्ही घ्या लागणार. सकाळी अनुषपोटी उपासपोटी येऊन इथं डोस घ्यायचे. 3ऱ्या दिवशी तुम्हाला जो लागणारा महिन्याचा किंवा कसं तुमच्या पद्धतीनं जे असेल तो डोस द्यायची व्यवस्था मी करतो, काही चिंता करू नका. तर एवढ्या लांबून इथं लातूरहून इथं येऊन औषधोपचार घेतल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो.